हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेत ना? चला आज आपण मुगाचं मेदगं बनवूया. तुम्ही काय म्हणता त्याला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे अशी मुगाची दाण्याची भाजी केली त्याला मेदगं म्हणतात. मेदगं करण्यासाठी आपण मूग निवडून घेतले. ते चांगले तव्यावर तेल टाकून परतून घ्यायचे चांगल्या प्रकारे परतले की ते खूप खमंग लागतात. त्याला चांगलं हलवत राहायचं आहे, जास्त जळू द्यायचं नाही. तोपर्यंत आपण पाण्याचं आधण ठेवूयात कुकरमध्ये मी पाणी ठेवलं आहे. ते चांगलं गरम होईपर्यंत आपले इकडे मूग भाजले. ते मूग सगळे आपण त्या कुकरमध्ये टाकून घेऊयात. 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. चांगल्या प्रकारे कुकरला ते शिजवून घ्यायचे आहेत. मी ते मूग पूर्ण पाण्यात टाकले आहेत. कुकरचं झाकण लावून घेऊयात. 2-3 शिट्ट्या करून घेऊयात. तोपर्यंत वांग्याचं भरीत बनवून घेऊयात. जोपर्यंत ते आपल्या 2-3 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत मी वांग्याचं इकडे भरीत बनवून घेतले. अशा प्रकारे खमंग असं भरीत बनवलं आहे. चला आता आपण मेदग्याची फोडणी करून घेऊयात. तोपर्यंत आपलं मेदगं तिकडे शिजतंय. जिरे मोहरीची फोडणी करायची आहे. त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. याला मसालाही बिलकुल वापरायचा नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आम्ही अशी साध्या पद्धतीनेच करतो. लसणाची फोडणी केली आहे. करून घेतलेली हिरवी मिरची चांगल्या प्रकारे परतून घेतली. थोडीशी हळद, हिरवी मिरची जास्त तिखट नसली थोडीशी लाल मिरची घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर मग नाही घातली तरी चालेल. अशा प्रकारे याला छान हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूयात. त्याला आपले मेदगं जे आपण मुग लावले होते ते शिजले का नाही बघूयात. हे बघा अशा प्रकारे शिजले आहेत ते. चला आपण त्यात टाकून घेऊयात. ते टाकल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पतली भाजी करू शकता पाणी घालून. अशा प्रकारे बघा खूप छान. कोणाकोणाला माहिती आहे हे मेदगं नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.